दोन्ही टीमचे 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचा आहे. दोन्ही टीमचे 12वा प्रतिनिधी किंबहुना जर एका एसबीएम वॉरियर्स टीमचा 12वा प्रतिनिधी आलेला आहे. स्वागत आहे आपलं. जावली टायगर टीमचा 12वा प्रतिनिधी आपण बॅटिंग करताय तर आपला एक खेळाडू पाठवायचा आहे. आणि जर आपला खेळाडू आला नाही तर 2 धावांची पेनल्टी असणार अशी नोंद घ्यायची आहे. बॅटिंग करणारी टीम आपण बॅटिंग करताय त्याच कारणामुळे आपला एक खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे कारण आपण बॅटिंग करताय. जाऊया मॅचच्या दिशेने. एक चांगली इथे लढत पाहायला मिळेल. राहुल वांगडे आले बॉलिंग ट्रॅक वरती आणि काल राहुल वांगडे पश्चिम महाराष्ट्र आयकॉन दोस्ती चषकामध्ये खेळलेला आहे आणि राहुल वांगडे आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅक वरती. समोर बॅटर कोण आहे? बॅटिंग करणाऱ्या टीमचा मॅच चालू करू नका. बॅटिंग करणाऱ्या टीमचा खेळाडू पाठवायचा आहे. अनिकेत चिकणे आणि अजून कोण आहे दुसरा? अनिकेत चिकणे आणि संदीप सालुंके बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत आणि राहुल वांगडे त्यांना बॉलिंग करणार. एक चांगली लढत तुम्हाला मिळेल पाहण्यासाठी. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग आपण अनुभवतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. काय बॉल टाकलाय पहिला अति वेग पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल वरती आणि फलंदाजाला स्टॉप केलं. कोणतंही तितकंसं उत्तर नाहीये. पहिला बॉल डॉट आला. चांगली सुरुवात आहे. राहुल वांगडे जिल्हा अकॉर्ड म्हणून देखील कित्येक स्पर्धेमध्ये मोठमोठे ते खेळलेले आहेत. चांगला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. विजयाला आपण लंघनमध्ये पाहत आहोत. नेक्स्ट बॉल बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटने बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट आलाय. चांगला बॉल. पहिला बॉल खोलवाट टाकला होता. ज्या बॉलला लेंथ थोडंसं आपण पाहिलं तर पाठी ठेवलाय बॉलला आणि तिथून बॉल उचलिकीत असताना डॉट. ओहो एसटा उद्ध्वस्त स्ट्रगल करत होता बॅटर. काय घडलं? बॉल क्रमांक 3 वरती बॉल टप्पा पडला खाली राहिला. समजत्या पलीकडचं क्रिकेट त्याने तिसऱ्या बॉल वरती फलंदाजी ते पाद होतोय. गोल्डन डकचा शिकार. काय बॉल टाकलाय. जबरदस्त बॉल. आणि दोन्ही टीमला ज्या पद्धतीनं जेव्हा टॉस झाला तेव्हा सांगितलं मी बॅटिंग करू आणि फिल्डिंग करणारी टीम एसबीएम वॉरियर्स टीमला फिल्डिंगच करायची होती. यासाठी राहुल वांगडे सध्या चर्चेमध्ये राहिला. 3 बॉल डॉट त्याच्यामध्ये विकेट. बॅटिंग करणाऱ्या टीमचा मी वारंवार कॉल देतोय की आपला खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन करायचा आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. आतापर्यंत एकही धाव खर्च केले नाहीये. मागील मॅच मध्ये साहिल धन्नावडेनं निर्धाव शतक टाकलं होतं आणि या मॅच मध्ये त्याच क्वालिटीची गोलंदाजी सध्या राहुल वांगडे करतात. अप्रतिम दर्जाची उत्तम गोलंदाजी सादरीकरण. वेगवेगळे टप्पे टाकलेत. व्हेरिएशन आहे. परफेक्शन चांगलं आहे आणि त्या पद्धतीने डायरेक्शन दिलंय. यॉर्कर पद्धतीचा बॉल आणखीन एक डॉट बॉल. कमालीची बॉलिंग सध्या होते. प्लाखॉनचा बॉल होता. तितकंसं उत्तर नाहीये. डॉट आलाय. 4 बॉल लगातार 76 डॉट आलेत. राहुल वांगडे इथे समोर खेळला फटका. लॉंगर मध्ये फिल्डर आहेत. सिंगल धाव इथे मिळते. विजयच्या बॉल हातामध्ये चाललाय आणि आता 5व्या बॉल वरती एक सिंगल धाव आलं. चांगली मी म्हणेन निर्णायक बॉलिंग आतापर्यंत केलं. राहुल वांगडे मोठं नाव आहे जावळी क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि सध्याच्या स्थितीला दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग 5 बॉलच्या मध्ये 1 धाव येते. हा बॉल खराब आहे. नो बॉलचा इथे कॉल आलेला. बिम्मर बॉल टाकलाय पण जरी 9 दिला. धाबा मात्र इथे मिळतील. त्या एकूण 2 धाबा 1+1 अशा 9 चेक आणि त्याच्यामध्ये डिक्लेअर मध्ये बॉल चालला. 2 धाबा इथे मिळतात. 3 धाबा धाव फलकावरती चांगला सूर गवसला होता. त्याच्यानंतर बॉल कदाचित हा बॉल आता तो निसटला असेल कारण का प्रत्येक बॉलवरती टप्प्यावरती व्हेरिएशन ठेवलंय. हा बॉल आता तो निसटला आणि तिथून नो बॉलचा इथे कॉल आला. बिमार की बिमारी. सध्या पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये तुम्हाला डेंग्यू होतो, मलेरिया होतो, परंतु ही बिमारी सर्वाधिक घातक आहे, सर्वाधिक बेकार आहे. तो बिमारीचा बॉल. या बाता फ्रीडचा बॉल असणार आहे. या बॉलवरती आता रिक्स घेणार आहेत का? बॅटर आहे ते संदीप अजिंक्य आणि संदीप हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. 5 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. 5 बॉल मध्ये 1 धाव निघाली होती. त्याच्यानंतर बिमार टाकला आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल चालला.
सिंगल 2 धावा इथे आलात. ही फ्रीडची मुभा आहे बॅटरला आणि इथून पुढे तो हात खोलू शकतो. सेट व्हायचा आहे तर या बॉलवरती प्रहार करणं तितकं महत्वाचं आहे. राहुल वांगडे निघाला, सोडून दिला या बॉलला. यस बाईकच्या माध्यमातून एक टिकलर मध्ये धाव मिळते. फलंदाजाने कोणते इथं जोखीम घेतली नाहीये, बॉलला सोडून दिलं. असं वाटलं की त्यांना हा व्हाईट बॉल जाईल परंतु नाही, हा बॉल योग्य टाकलाय राहुल वांगडेला. बघता बघता एका षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा अद्याप लागल्यात त्या एकूण 4 धावा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय. जाऊ दे, टायगर सध्या बॅटिंग करते. एक विकेट इथे गॉन झाली, सस्त्यामध्ये परतले परंतु इथून पुढे 2 हात करावे लागतील. अद्याप 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 5 षटकांची मॅच. बॉलिंग ट्रॅकवरती विजय आला, विजय चव्हाण. नाही दाखवत आता, नाही चालू आहे ना, नंतर दाखवणार ते लोक सांगितलं. विजय चव्हाण आलेलं स्ट्राईक एंडला जिंके पाहायला मिळतात. चांगलं इथे फटका इथे पाहायला मिळतोय. बॉल चालू ते बाउंड्री लगत फिल्डर आहेत तिथे. बॉल थोडासा तकलाय, थांबला. दुसरीचा इथे प्रयत्न केलेला आहे. 2 धावा या बॉलवरती आलात. एक आलेली आहे. सिंगल धाब इथे मिळते. 5 धावा धावफल करते. अद्याप आतापर्यंत लागलेलं चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गलसोरी घडून आहे मैदान. हलक्या हाताने स्टेअर केलं फक्त बॉलला. बॉल चांगला होता, वेग चांगला होता. तिथून मात्र फिल्डर येतात तिथं पॉइंट मध्ये सिंगल धाव येते. पाठीमागे 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा आतापर्यंत आलात. विजय चव्हाण त्याच्या विरोधामध्ये खेळणं थोडंसं देखील अवघड जात आहे कारण का जी सुरुवात आहे ना गोलंदाजाने खूप चांगली केलं आणि त्याच्यामुळं चांगला रिदम मिळालाय, चांगले टप्पे मिळालेत. पावलावरती पाऊल ठेवलं, ऍक्शनला रिॲक्शन दिलंय आणि सध्याच्या स्थितीला विजय चव्हाण देखील डॉट बॉल टाकला. चांगली ते बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळतं. शॉट बॉल होता, पुल केलाय ऑन साईडला, डीप स्टोन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंग्स मधला पहिला चौकार तो अजिंक्यच्या बॅटमधून. बराच वेळ होता, गती नव्हती, गती काढून घेतली होती. त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं तो सत्ता फिरला, बॉलला देखील टर्न केला आणि मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये आलाय चौकार. या डावामधला पहिला. अशा फटक्यांची गरज आहे कारण का पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीये तर दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला जोखीम घेणं महत्वाचं आहे. 10 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. पायांची हालचाल अजिबात नाहीये. फुटवरचा वापर तुम्हाला करावा लागतो. फुटवरचा वापर करताय तेव्हा मोठमोठे फटके तुम्ही खेळता आणि इथं असं कोणतीही गोष्ट दिसत नाहीये. डॉट बॉल आलाय, कमबॅक केलं. विकेट नाही ओव्हर मध्ये परंतु धावा आतापर्यंत आलेल्या त्या 6. आणखी किती शॉट बॉल होता, हुक केला, या बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या लगत. गॅप मोठा आहे तिथे. एखादी सुई समुद्रामध्ये पडावी आणि त्या सुईला शोधावं असा इथे गॅप तिथे शोधला गेलाय संदीपच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती हॅपी एंड केलाय. शेवटच्या बॉलवरती बॅटिंग करणाऱ्या टीमनं जाऊ टायगरला एक गोड बातमी दिली संदीपनं. 4 आल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अद्याप लागल्यात त्या 14 धावा. 14 धावा अद्याप त्या बोर्डवरती सजल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कालच्या दिवसामधून ही स्पर्धा होते. कालच्या दिवसामधून एक चांगलं ऐच्छिक नियोजन पाहायला मिळतं. सध्या चर्चा करतात खेळाडू, मग बॅटर सध्या चर्चा करत नाहीयेत कारण का त्यांना माहिती आहे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला विकेट करायचं. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती कोण आला? समीर चिकणे. समीरच आहे ना, समीर आहे ना बॉलिंगला. समीर चिकणे आले बॉलिंग ट्रॅक वरती. समोर संदीप आणि अजिंक्य चांगली बॅटिंग करतात. अजिंक्यने या मॅच मध्ये 7 बॉलच्या पाठीमागे 10 धावा जमा केल्यात. तिथून 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये. षटकार आतापर्यंत एक आला नाहीये परंतु आता समीर चिकणे आलेले आहेत. टोटल झालेले आहेत 14. एकडे 5. पहिला फलंदाज लवकर बाद झाला. त्याच्यानंतर पार्टनरशिप डेव्हलप केली. सध्या पहिला बॉल ऑन साईडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथे फिल्डर आहे. शॉट फाईन लेग ठेवण्यात आला. डॉट बॉल इथे पहिला आला. गोलंदाजाचं मी कौतुक करेन कारण का चांगली बॉलिंग इथे केली आहे. समीरने पहिला बॉल चांगला टाकला. समोर संदीप आहे. 4 बॉल केले तरी आतापर्यंत तितकंसं खास काही केलं नाहीये. मोठं करायचं, योगदान द्यायचं आहे मॅच मध्ये. विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्थिरक्षक क्लोज आहे त्याच्यामुळे मुभा मिळत नाहीये बॅटरला. आणखी किती डॉट बॉल होतो सूर्यकांतात. 2
बॉल इथे लगातार इथे डॉट टाकण्यात आणि डॉट जेव्हा बॉल येतील ना तेव्हा प्रेशर वाढणार पॅटिंग करणार टीम वरती. सध्या अडचणीच्या पेचामध्ये अडकली आहे सावली टायगर टीम. नाव सावली टायगर आहे. जावली तालुका आपला आणि सावली तालुक्यातला आपलं हे दक्षिण जावली. नदीच्या पलीकडनं हो. नदीच्या पलीकडे असलेली ही गावं आणि मग हे गावांचं आपण क्रिकेट पाहत आहोत. एक चांगली संकल्पना. हो कॅच होता. कॅच ड्रॉप झालेला आहे. चांगली गोलंदाजी निर्णायक क्षणाला निर्णायक गोलंदाजी. एक धाव इथे मिळते 15 धावा धाव फलकावरती. नितीन चिकणे चांगले प्रयत्न करतात. जो स्लिपला खेळाडू आहे कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये आहेत ना जास्तीत जास्त सहजासहजी तुम्ही कॅचेस पकडू शकत नाहीये. मग तो किती इझी कॅच असू द्या कारण का हा बॉल हातातून लवकर निसटतो. कारण का हा बॉल जास्तीचा आपल्याला पाहिलं तर ओला असतो. जरी सुका असला तरी या बॉलला फरक पडत नाही. कॅचेस ड्रॉप होतात. सिंगल धाव येते. डिक्लेअर झोन मध्ये मिळते 15 धावा आणि अद्याप इथे चांगली इथे अडवा बॅटनं बॉल पाण्यामध्ये थांबलाय. सिंगल धाव इथे मिळते. सेकंडचा कॉल नाही मिळणार नाहीये. चांगली बॉलिंग अद्याप आतापर्यंत पावलावरती पाऊल प्रत्येक गोलंदाजाने ठेवलंय. प्रत्येकानं चांगलं योगदान दिलंय. प्रत्येक जण चांगली मेंटेन गोलंदाजी केलेली आहे. इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत आपण पाहिला. 16 धावा धाव फलकावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्याही सुरुवातीचे 2 बॉल इथे डॉट आलेत आणि यानंतरच्या वेळी एक धाव आलेली आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त 16 झाल्यात. अडव्या बॅटने इथे फटका केलाय. बॉल चाललाय इथे डिस्क्वेअर लेग मध्ये. बॉल थोडासा थांबलाय रुतलाय. एक धाव तर सिंगल मिळते. सेकंडचा कॉल केलाय. बघता बघता 2 तर आलेले आहेत आणि ते 2च धावा मिळतील. चांगली आतापर्यंत फलंदाजाने अद्याप फलंदाजाला इथे थांबवलं. प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलं. पावलावरती फाऊल ठेवलेला. टप्प्याला टप्पा दिला आणि त्या पद्धतीने गोलंदाजी होत. आणखीन एक चांगला बॉल सूर्यकांतच्या देखील आता तोंड दिसटलाय. हा बॉल टप्पा पडला. थोडासा टच झालाय. अध्यक्ष उचले देखील पाहायला मिळते. बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा अद्याप लागलेल्या आहेत त्या बोर्डवरती. कोण 16 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. ज्या पद्धतीनं बॉल रिलीज केला त्याच्यानंतर बॉल थोडं फिरवलं. या बॉलला एक सिंगल धाव इथे मिळाली आहे. बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तर 19. या षटकामध्ये आल्या त्या 4 धावा. त्याच्यामध्ये विकेट नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये बॉल क्रमांक 3 वरती विकेट आल्यानंतर आतापर्यंत विकेट नाहीये परंतु बॅटर दोन्ही सेट आहेत. अद्याप तितक्याच्या धावा आल्या नाहीयेत. विकेट देखील तुमच्या हातामध्ये आहेत तर त्याचा उपभोग करून घ्या. प्रत्येक संघ मालकाने एक हिरा आपल्या टीम मध्ये निवडून घेतलाय. जशी जशी प्रत्येक खेळाडूला संधी मिळेल तसा तसा तो परफॉर्मन्स करणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती कोण आलंय तर षटक क्रमांक 4 साठी सूरज धनावडे मोहाट आणि समोर असणार आहे संदीप. 7 बॉल 4 धावेचं योगदान आतापर्यंत दिलं. सूरज पहिला बॉल आपटला. बॉल बॅटची काढा घेतलाय. पंचांचा इशारा डेड बॉल आला परंतु हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये. पहिला बॉल येते सूरज धनावडेचा डेट. 19 धावा धाव फलकावरती आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर रन पॉल्स आलेला आहे. 18 बॉलचा खेळ समाप्त. 19 धावा धाव फलकावरती आला. चावली टायगर सध्या अडचणीच्या पेचामध्ये. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हा योग्य आहे की अयोग्य आहे. हुक करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा नो बॉल. अधिकचा इथे बाउन्स दिलेला आहे. दारू पिएगा तो डान्सर गेन उछाल देते उसको कहते बाउन्सर आणि तो प्रयत्न इथं राहिलाय. शॉर्ट बॉल होता. थोडासा बाउन्स मिळतो आणि रबर बॉलला बाउन्स जास्तीचा मिळतो त्याच्यामुळे तुम्हाला फ्लाईट हिट डिलिव्हरी टाकणं महत्वाचं आहे. फ्रीटचा बॉल असणार आहे आणि आता या ओव्हर मध्ये धावा येऊ लागल्यात. फ्रीटचा बॉल प्रहार करणं तितकंसं महत्वाचं आहे. सध्या विजय काही काळ मंत्र देत असताना म्हणतात ना देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन हे महत्वाचं आहे आणि मॅच मध्ये 20 धावा आतापर्यंत. सूरज धनावडे युवा गोलंदाज. 3 गोलंदाज आपण पाहिलं तर पूर्णपणे एक्सपिरियन्स बाहेर काढला. 3 गोलंदाज हा युवा आहे. युवाची हवा आपण प्रत्येक ठिकाणी पाहत असतो परंतु फ्रीटचा बॉल. फ्रीटच्या बॉल वरती मोठा धमाका. या इनिंग्स मधला पहिला ब्लास्ट असताना बॉल चालला येते सीमारेषेच्या बाहेर. ऑन खॉपला क्लिअर केलंय. मोठा शॉट षटकार.
फुल टॉस बॉल होता, प्रचंड ताकदीचा वापर केलाय आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाडवलंय. कमालीचा इथे स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि आता फुल टॉस वरती फुल तोल ताव आणि फ्रीडचा बॉल होता आणि त्याच्यावरती मोठा प्रहार केला. नेक्स्ट मॅच होणार आहे श्री काळेश्वरी 11 टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये पाबल पॅन्थर्स हे दोन संघ असणार आहेत. दोन्ही टीमला विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमने आपण रिपोर्टिंग करायचं आहे. धाबा आता येऊ लागलात, टोटल झालेला आहे त्या 26 धाबा धाव फलकावरती सूरज धन्नावड वरती आक्रमण केलं आणि हाच तर पर्याय तुम्हाला निवडायचा. नेक्स्ट बॉल आणखी एक काय जबरदस्त इथे बॅटिंग, फुल टोलला इथे फुल वसूल केलंय. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर, नींद चुराई चेन चुराया, फील्ड टॉस मिला तो ऑफ साइड के ऊपर घुमाया, लॉन्ग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर आणखीन एक कडक षटकार. लाजवाब बॅटिंग, अप्रतिम दर्जाचे उत्तम प्रदर्शन. 3 षटक तुमच्या नावावरती राहिलं होतं, परंतु 4थं षटक आमच्या नावावरती करणार आहोत आणि बॅक टू बॅक इथे 2 षटकार. गोलंदाजीची कमजोरी आता बॅटर जाणतोय आणि त्याच्यावरती प्रहार चढवतोय. चांगली स्ट्रोक, चांगली बॅटिंग. गोलंदाजाला विचार करण्यात भाग पडलंय, पूर्ण संपूर्ण टीमला देखील भाग पडलंय. कमालीचे स्ट्रोक इथे पाहायला मिळतात. टोटल झाले आता 32 धावा. 3 षटकांमध्ये 19 धावा होत्या, परंतु आता 32 झाल्यात. एक फ्रेट देखील मिळाला आणि तिसरा लागोपाठचा येणार का, आणि असं वाटतं येतोय आणि आलाय असं दिसतंय, परंतु काय घडलंय ते लॉंग ऑनला चांगले इथे कॅच घेतलेली आहे आणि जे वादळ मैदानामध्ये गुंगारी घालत होतं संदीप मैदानाच्या बाहेर. 2 बॉल वरती 2 षटकार. तिसरा बॉल देखील लोवर फुल टॉस होता, त्याच्यावरती प्रार्थना जरूर केला होता, परंतु एलिव्हेशन बी म्हणे कमी पडलंय. चांगला कॅच इथे पाहू शकाल बाउंड्री लगत, ज्या पद्धतीने अगदी बाउंड्री लगत होते, टच होते, त्याच्यानंतर तो कॅच घेतलं. जजमेंट पा, सेलिब्रेशन पा आणि ते फलंदाज दुसरा बाद झाला संदीप मैदानाच्या बाहेर. चांगले बॅट मधून स्ट्रोक पाहायला मिळाले, परंतु झालं काय, मुळा अडथळा नाही. हे बॉल चांगला होता आणि खराब देखील होता असंच मी म्हणेन, कारण का लोअर फुल टॉस बॉल ब्लॉक हॉर्न मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि ते फलंदाज बाद झालं. 32 वरती 2, 3.3 खेळ समाप्त. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला 2 धावेची पेनल्टी आहे. ओके, चला बॅटमॅन कोण गेला, बॅटरचं नाव कळवा आम्हाला. शिवम गेलेलं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. सावली टायगर टीम आता सध्या लढते. आल्यापावली ऑडिओ बॅटने इथे फटका खेळला, सिंगल धाव इथे मिळते. चांगलं तर कमबॅक केलं सूरज धन्नावडेने. पहिला बॉल त्याने 9 टाकला होता, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल षटकार, त्याच्यानंतर आउट आणि आता डिक्लेअर झोन मध्ये 33 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जमा झाल्यात. पहिला मॅच देखील चांगल्या पद्धतीने रंगलाय. कालपासून आपण ही स्पर्धा पाहत आहोत आणि पाहतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. हाई बॉल देखील चाललाय एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये, खुशांकी क्षेत्रामध्ये आणि आता चांगली रिदम भेटली आहे. चांगले जेव्हा जेव्हा सूरज धन्नावडेनं टप्पे टाकलेले आहेत तेव्हा तेव्हा चांगला बॉल त्यांचा पडलेला आहे आणि जेव्हा जेव्हा फुल टॉस मिळाला त्याच्यावरती आक्रमक झाला फलंदाज. ओहो, इथे देखील बॉलला उडवलंय आकाशामध्ये. बॉल चालला इथे ठकात आणि काय घडलंय तर सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. या ओव्हर मध्ये बऱ्याचशा धावा आलात. गोलंदाजाला टार्गेट केलं जातो ना एखादा आपण कोणत्या थिएटरला पिक्चर पाहण्यासाठी, जेव्हा त्या पिक्चरचा इंटरव्हल होतो आणि त्या पिक्चरला एक वेगळी कहाणी लागते. या मॅच मध्ये काय घडलं तर वेगळी कहाणी लागली. 40 धावा धाव फलकावरती 19 धावा 3 षटकांमध्ये होत्या आणि तब्बल या षटकामध्ये 21 धावा आल्यात. गुड बॅटिंग, हेच तर करावं लागतं. स्लॉग ओव्हर मध्ये ना 5 षटकांचा मॅच आहे, 3 षटकं तुम्हाला सावरून खेळावं लागतात आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये 3-4 फलंदाज जर नितीन दादा उभे राहिले तर एक चांगली मोठी धावसंख्या उभी करू शकतात आणि तेच घडलंय. बॉलिंग ट्रॅक वरती सूर्यकांत शेडगे आलेले आहेत.
समोर अजिंक्य, चांगली बॅटिंग. शिवमच्या बॅटमधून एक षटकार आला. पहिला बॉल आवड्या बॅटनं जलद गती. चांगला इथे बॉल. टप्पा योग्य आहे, गती योग्य आहे. गतीनं बीट केलं, टप्प्यानं बीट केलं. पहिला बॉल इथे डॉट आला. 40 धावा धाव फलकावरती अद्याप आतापर्यंत लागल्यात बोर्डवरती. दक्षिण जावळी प्रीमियर लीग एक शानदार पर्व, यातच काही सर्व, म्हणून या पर्वाचा आम्हाला आहे गर्व. पहिला बॉल इथे डॉट. सूर्यकांत शेडगे तयार. आणखीन चांगला बॉल इथे. बॅक टू द बॉल. लॉंग मध्ये फिल्डर आहेत. सिंगल धाव येते. सेकंडचा कॉल नाही, एकच धाव इथे मिळेल. चांगली बॉलिंग सूर्यकांत शेडगे कम बॅक करत असताना 41 धावा तब्बल इथे जमा झालेल्या आहेत. प्रोजेक्टेड आपण स्कोर पाहिला तर 47, परंतु प्रोजेक्टेड स्कोर वर खाली होत असतो. कधी जास्त होईल, कधी कमी होईल. जसा तुम्ही खेळ चांगला कराल तर वाढेल देखील, परंतु खेळ तुमचा थोडासा डाऊन झाला तर कमी देखील होईल. हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. याच्यामध्ये मेळ असणं खेळामध्ये ना महत्वाचं आहे. सूर्यकांत अडव्या बॅटनं फटका चांगला होता, पण दिशा खराब आहे. सिंगल धाव इथे डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मिळतं. सिंगल धावची मदत, सिंगल धावचं योगदान. 42 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट मॅचचा पिंड टॉस करणार आहोत. काळेश्वरी 11 टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये पाबल पॅन्थर्स टीम असणार. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या मुख्य व्यासपीठावरती टॉस करण्यासाठी यावं. शेवटचा षटक चालू आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 42 झालाय. एक मोठा हवा आहे. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉट आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. बॅट खालून फिरवले, बॉल अगदी वरून चाललाय. नियंत्रण नाहीये बॅटरचं. प्रेशर असणार आहे कारण का धावा येत नाहीयेत. या षटकामध्ये अगदी दबावातच ठेवलंय बॅटरला. रन्स आले नाहीयेत. ओ इथे मोठा फटका सजवलाय. बॉल हवेमध्ये आहे. स्वार होत असताना बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने, परंतु चांगली फिल्डिंग. 100% ते फर्स्ट देण्यात येत आहेत. काय घडलंय. धावा इथे किती आल्यात तर 2 तर आलेल्या आहेत. चांगली ते फिल्डिंग झालेली आहे. चला मला योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोचवा. चांगली फिल्डिंग आहे आणि इथे 2 धावा आलेल्या आहेत. षटकार बघूया. 1 सेकंड. चला मी चेक करतोय की नक्की काय घडलंय. मी चेक करतोय. आमची संपूर्ण संयोजक कमिटी आहे. आम्ही चेक करतोय. त्याच्यानंतर तुम्हाला योग्य तो निर्णय दिला जाईल. हवेमध्ये आहे. नाही सेफ आहे. बॉल सेफ आहे. जेवढा तुम्ही धावून रन काढलात तेवढाच तुम्हाला मिळणार आहेत. ओके नाही, जेवढा 2 धावून काढल्यात ना. ओके ओके चला षटकार दिलाय पंचांनी. जो पंचांनी निर्णय दिलेला आहे तो तुम्हाला योग्य मानावा लागेल. जाऊया मागच्या दिशेनं. टोटल झालेला आहे धाव फलकावरती जाऊया मॅचच्या दिशेनं. शेवटचा बॉल असणार आहे. आणखी किती फॉलो केलं. चाबूक शॉट बॉलला फॉलो करत असताना रीड केलंय. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेटचं मातक सौंदर्य सजवणारा शेवटच्या बॉलवरती हॅपी एंड केलं. या इनिंगचा आलाय चौकार. बघता बघता 5 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे आणि 5 षटकांचा खेळ समाप्ती झाल्यानंतर स्कोर सांग
52 धावा झालेल्या आहेत. 53 धावांचं टार्गेट असणारे जाऊया आपण करूया टॉस. श्री काळेश्वरी 11 टीम आणि पाबल पॅन्थर्स हे दोन संघ असणार आहेत. चला आपण टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. आपण टॉस करूया आणि फिकीचा कौल केला जाईल आणि हा टॉस आपण करूया नितीन दादा चिकन यांच्या शुभ हस्ते. एनआर वॉरियर्सचे ते संघ मालक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन टीम मध्ये महत्वपूर्ण मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस एका बाजूला टीम आहे पाबळ पॅन्थर, दुसऱ्या बाजूला श्री काळेश्वरी 11 अशी लढत आहे. टॉस आपण करूया. कोण मागणार? ओके, श्री काळेश्वरी 11 आणि फिकीच्या कौलचा आवाज हेड टेल. ओके, हेड आणि टेल तुम्हाला मागायचा. हा खाली टेल इज अ कॉल बट अ हेड. त्याच्यामुळे पाबळ पॅन्थरने टॉस जिंकलाय. पाबळ पॅन्थरने किती सामने खेळले आणि काय रिझल्ट आहे? दोन्ही सामने खेळले, दोन्ही सामने विन झालेलो आहे. त्याच्यामुळे हा सामना जिंकून पॉइंट टेबल मध्ये टॉप करण्याचा प्रयत्न होईल. नक्कीच टॉस जिंकून काय घेत आहे? क्षेत्ररक्षण घेऊन. क्षेत्ररक्षण घेत आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत. श्री काळेश्वरी 11 टॉस जिंकून तुम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असं की बॅटिंग साठीच गेला असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणासाठी गेलो. बॅटिंग करायची. आता या मॅच मध्ये काय प्लॅनिंग तुम्हाला करावं लागेल? आम्हाला जर या टूर्नामेंटमध्ये कायम राहायचं तर आम्हाला जास्त मार्जिननी जिंकायचे येतात. आम्ही जास्तीत जास्त स्कोर मारायचा प्रयत्न करू आणि कमी धावामध्ये त्यांना प्रयत्न करू रोखण्याचा. निश्चित हे तुमचं प्लॅनिंग आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत. श्री काळेश्वरी 11 ही मॅच फार महत्वाची आहे. काळेश्वरी 11 ला मोठ्या फरकाने जिंकायची आणि दुसऱ्या बाजूला पाबळ पॅन्थरला फक्त हा सामना जिंकायचा आहे पॉइंट टेबल टॉप करण्यासाठी. अशी या मॅचची आपण माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया आणि दोन्ही संघ नायकांचा आभार मानूया आणि मॅचसाठी देऊया आपण त्यांना शुभेच्छा. आणि लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. आवाज ऐकूया आपण उमेश सावंत सरांचा आणि त्याचबरोबर किरण चिकणे यांना विनंती की आपण कमिटी संपर्क साधा. त्याचबरोबर कुसुंबीचे किरण चिकणे यांचं आगमन आहे. त्यांचे स्वागत आहे क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचे आपण स्वागत करूया आणि लगेच आपण सत्र क्रमांक 2च्या दिशेने वळूया. या मॅचच्या दिशेनं दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले पुरस्कृत माननीय श्री ज्ञानदेवजी राजने साहेब यांच्या विद्यमानाने दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीग आपण पाहतो. एक शानदार पर्व आहे आणि यातच काही सर्व आहे. आपण मॅचच्या दिशेनं धावा जमा करायच्या त्या 53 SBM वॉरियर्स टीमला धावा सावली टायगरने जमवलं त्या 52 आणि या 52 धावांची चिरफाड करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. विजय चव्हाण आणि राहुल वांगडे दोन्ही बॅटरतनं हार हिडर आहेत. कधी आक्रमक करू शकतात कित्येक वेळा अनेक वेळा आपण पाहिलं. खास करून राहुल वांगडेची जर विकेट या मैदानामध्ये आली जर घेतली तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकते सावली टायगर टीम. आणि त्यासाठी गोलंदाजाला अनिकेत चिकणे. 53 धावा, जास्तीचं काही करायचं नाहीये. रन रेट आपण पाहिला तर 10-11चा असला तरी ही मॅच बनू शकते कारण 5 षटकांचा मॅच आहे. जावली क्रिकेटमध्ये आहे ना हीच तर खरी मजा आहे संपूर्ण खेळाडूंची. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील 5-5 षटकांच्या मॅचेस असतात. हे जावलीचं क्रिकेट आहे आणि एक फाल पुढे आहे मी म्हणजे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. असं कोणतंही चला बॉल द्यायचा आणि पाणी पाठवायचं आहे पंचांना. 53 धाबा लक्ष मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विजय चव्हाण, राहुल वांगडे हे दोन आक्रमक फलंदाज आहेत आणि 2 धावा मायनस होणार आहेत याची देखील लक्षात घ्या. फिल्डिंग करणारी टीम जिथे धावा 53 करायच्या आहेत तिथे आपण 2 धावा मायनस करून 51 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. कारण आपला एक 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नव्हता त्याच्यामुळे आपल्याला पॅनलाइज केलं गेलंय. जाऊ या मॅचच्या दिशेनं. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
कमबॅक करायचं आहे तर डॉट बॉल टाकावे लागतील. लो स्कोरचा मॅच आहे आणि लो स्कोरच्या मॅचकडे आपण बोलतोय. 51 धावा 5 षटकांमध्ये करायच्या आहेत. ओके. 2 धावा मी ऍड पहिलाच केलं. 51 धाव्यांची गरज आहे. नाही ते एक काढून टाका, ते काढून टाका, काढून टाका, ते काढून टाका, काढून टाका. पहिला बॉल इथे चांगला टाकण्यात आला. पहिला बॉल इथे डॉट आला. 2 धाव्याची पेनल्टी आणि अशाच पद्धतीनं बॉलिंग करणं महत्वाचं आहे. लो स्कोरच्या मॅच मध्ये तुम्हाला चांगले टप्पे हातलावे लागतात, चांगली बॉलिंग करावी लागते, परंतु वेगावरती स्वर थोडेसे फिल्डर दूर आहेत. गवतामध्ये बॉल थांबला. 2 धावा तर आल्या. तिसरीचा प्रयत्न केला. बघता बघता 3 धावा इथे पूर्ण केल्या जातील. चांगली मेमणे सुरुवात. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती विजयचा तडाखा रॅपिड शॉट पाहायला मिळतोय. 3 धावा धाव फलकावरती. मी सांगतो, मी 51 धावा झाल्या की संस्कार करू. ते आधी जर 2 ऍड केल्या ना, मग ह्या ओव्हरला एवढं धावायला नाही झालं असं आहे. 2 धावा पेनल्टीच्या आहेत. सिंगल धाव इथे देखील मिळते. नको हे असं करू नका, मला पुढे होईल. 28 बॉल आणि 48 ची गरज आहे. 3 धावा धाव फलकावरती आल्यात. अद्याप आतापर्यंत एकूण 4 झालेले आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट बॉल आणखीन एक टॅप केला इथे. इस्टा कव्हर मधून बॉल चाललाय. सिंगल धाव इथे मिळते. डीप मध्ये खेळाडू आहेत. पुन्हा एकदा 1 धाव. सध्याच्या स्थितीला हो 7 झालेलं आहे. 7 धावा झालेल्या आहेत. 2 धावा मी प्लस केल्या त्याच्यामध्ये. शॉटबॉल होता. फुल केलं. उचलला आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय तो इथे खणखणीत विजय चव्हाणच्या बॅट मधून. या दुसऱ्या इनिंग्स मधला पहिला ब्लास्ट. बॉल सीमापार. षटकार. चांगली सुरुवात केलेली आहे आणि धावा कमी आहे. शॉटबॉल होता. गती नव्हती आणि गतीवरती मात करत असताना इथे बॅटर पाहायला मिळतोय. विजय चव्हाणच्या बॅटमधनं डाव मधला षटकार आला पहिला. टोटल झालेला आहे धाव फलकावरती ते एकूण आता 13 धावा झाल्यात. लो स्कोरचा मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये त्याचबरोबर स्वप्नीलजी हिरवे साहेब आणि श्री प्रवीणजी पाटे साहेब 2 मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. त्या मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर श्री निलेशजी शिंदे साहेब मुंबई पोलीस यांचं इथे देखील आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. विराजमान व्हा. आपल्या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. धावा इथे आल्या ते आतापर्यंत एकूण 16 धावा धाव फलकावरती. चांगली ते सुरुवात केलेली आहे दुसऱ्या डावाची. बॅटिंग प्रथम केली. त्याच्यामध्ये षटकार सिंगल डबल वरती जोर चांगल्या पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावा जमा केल्या त्या 16. गुड बॅटिंग. सुरुवात चांगली झालेली आहे पहिल्या षटकांमध्ये. विजय चव्हाण आणि राहुल वांगडे दोन्ही देखील मातब्बर खेळाडू आहेत. राहुल वांगडेचा आपण विचार केला तर ॲज अ जिल्हा आयकॉन म्हणून तो कित्येक स्पर्धा केलाय. बराचसा त्याच्या पाठीशी अनुभव आहे आणि आज अनुभवाच्या जोरामुळे एक चांगला खेळ त्याने केलाय. संदीप आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. 16 धावा धाव फलकावरती. 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. कमबॅक करावं लागेल. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. टँगलनी बॉलिंग करणं महत्वाचं आहे. लो स्कोरच्या मॅच मध्ये डॉट बॉल टाकावे लागतात. विकेट घ्यावे लागतात. ऑन साईडला बॉलला जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट बॉलचा तितका संपर्क नाही. एकतर सिंगल आली. सेकंडचा कॉल केला. बघता बघता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. माहिती आहे मोठ्या फटक्याने धावा येत नाही तर सिंगल डबल ट्रिपल वरती जोर ठेवावा आणि आतापर्यंत तेच केलं दोन्ही बॅटरने. टेक्निकली परफॉर्मन्स चांगलं. इथे माइंडचा चांगला वापर करत आहेत. संयमाचा डाव ते चांगला खेळत आहेत आणि 2 धावा 18 धावा धाव फलकावरती. लो स्कोरच्या मॅच मध्ये डॉट बॉल टाकावे लागतात. विकेट घ्यावे लागतात. फिल्डिंगचा स्टँडर्ड देखील तितकाच महत्वाचा असतो. बॉलला फेकून दिलाय. डिस्प्ले बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु एकच धाव इथे मिळेल. फटका चांगला होता.
दोरी देखील चांगली होती, अंतर कापलं होतं. बॉल चालला इथे डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल धाब इथे प्राप्त होते. 19 धाबा चांगली इथे. जसा शॉर्ट बॉल मिळाला होता परंतु बॅट लेट फिरवली. दोघर जर बॅट फिरवले ते कदाचित डीप स्क्वेअरले किंबहुना मिड विकेटला बॉल आला असतो. अंतर चांगलं कापलं या बॉलने. 19 धाबा फलकावरती. ओहो यू मिस, आय डेफिनेटली हिट. गोलंदाज चिकाला, गोलंदाजचा गोलबाला, गोलबाला, गोलबाला. फलंदाज बाद. राहुल वांगडेची महत्वाची विकेट आलेली आहे. चांगलं इथे बॉल टाकण्यात आला. संदीपच्या माध्यमातून सरळ बॉल टाकला होता. स्टाव उद्ध्वस्त केलेला, त्याच्यानंतर सेलिब्रेशन केलं आणि थोडासा आता खेळ थोडासा आता थांबणार किंबहुना थोडा धीमा चालेल. परंतु त्या क्षणाला सूर्यकांत शेडगे आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. राहुल वांगडेची ते मोठी विकेट, जी मोठी उमेद होती ती मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. लक्ष छोटस आहे आणि या लक्षामध्ये फाईट करायचे आहे तर विकेट घ्याव्या लागतील. फिल्डिंगचा स्टँडर्ड आहे ना तितका महत्वाचा आहे आणि टप्प्यांवरती ताबा ठेवणं तितकंच महत्वाचं. तेव्हा या मॅच मध्ये तुम्ही फाईट करा. 21 बॉल 34 धावांची आवश्यकता आहे. राहुल वांगडे परतावलाय आणि त्याच्या जागेवरती सूर्यकांत शेडगे टीमचा कॅप्टन आला आणि कॅप्टनचं ओझं वाढलं गेलं, बिरकावलाय. सिंगल पेक्षा कोणती धाव मिळणार नाहीये, एकच धाव मिळते. सिंगल धाव मिळते ते 20 धावा. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. मॅच हातावर संपला नाहीये. चांगली ते फाईट करते आता आमची फिल्डिंग करणारी टीम. सध्याच्या स्थितीला 5 झालेला फलंदाज, त्याच्यानंतर एक धाव येते साऊथ टायगर आणि ते उडवला बॉलला. पुन्हा एकदा स्ट्रोक इथे फसला. बॉल चालला इथे आउट ऑफ द बार आलेला सूर्यकांत शेडगेच्या बॅट मधनं खणखणीत टन षटकार. बॅटचा चेहरा दाखवला. जबरदस्त इथे फटका आलाय सूर्यकांत शेडगेच्या बॅटमधून आणि हा आता असं वाटतंय की मॅच खुला करणार आहे. अजून जर एखाद जर 2 मोठे फटके आले तर हा मॅच लवकर संपणार आहे. सूर्यकांत शेडगे बराचसा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पाठच्या टप्प्यामध्ये आलाय. टप्प्यामध्ये आल्यानंतर पट्ट्यामध्ये घेतलाय आणि पट्ट्याने ठोकलाय षटकार. कॅप्टन नॉक खेळत असताना सूर्यकांत शेडगे चांगली बॅटिंग. ब्लॉक ऑन द बॉल. पुन्हा एकदा वा काय कमालीचा. एक डाव तुझा आहे, दुसरा डाव माझा आहे. बारी बारी सबकी बारी, पहली आपकी अब हमारी. आणखी एक फलंदाज क्लीन बोल्ड पात. काय उत्तर दिलंय गोलंदाजानं. संदीप देखील कमी नाहीये. 2 षटकार जरूर या ओव्हर मध्ये षटकार आला परंतु विकेट देखील 2 आला. चांगली फाईट केली आता संदीपने या मॅचला जिवंत ठेवलंय. 2 महत्वाच्या विकेट मैदानाच्या बाहेर पाठवल्यात. राहुल वांगडेला पहिल्यांदा पाठवलं आणि आता शेवटच्या बॉलवरती सूर्यकांत शेडगेला देखील पाठवलं. जबरदस्त मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. त्या क्षणाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. कोण आहे? सूरज धन्नावडे दाखल होतात. टोटल झालंय 26 धावा. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 27 धावेची. बॉलिंग ट्रॅक वरती अजिंक्य आलं. बॉलिंग ट्रॅक वरती 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 मॅच मध्ये 27 धाव्यांचा म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 9ची सरासरी गाठायची आहे. तो प्रयत्न करायला हवा. एखाद जर विकेट आली ना तर या मॅच मध्ये आणखीन फाईट करणार आहे साऊथ टायगर टीम. टायगर या नावामध्येच काही सर्व दडलंय. टायगरची दहाड परंतु या मॅच मध्ये ती दहाडावे विजयची विकेट महत्वपूर्ण असणार आहे. हा जर शेवटपर्यंत थांबला तर या मॅचला लवकर संपू शकतो. तेवढी किंमत, तेवढी ताकद आहे, तेवढं टॅलेंट आहे. बराच वर्ष याच्या सोबत देखील आम्ही प्रवास काढला क्रिकेटचा परंतु ते विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. लोअर फुल टॉस बॉल लॉस साईडला बॉलला वळण दिलं. एकतर सिंगल धाव येते. डीप मधून फिल्डर धावी येत आहेत. बघता बघता फक्त एकच धाव मिळते. चांगली फिल्डिंग. काय घडेल, चांगली ते फिल्डिंग होते. एकच धाव मिळते. मॅच ऑन आहे.
मुभा दिली जात नाहीये आणि सध्या त्या कस लावला जातोय जावली टायगर टीम कडून. एकात दोन मोठे फटके, मॅच सोपी होईल, मॅच खुली होईल. प्रत्येक डॉट बॉल हा जावली टायगर टीमचा विश्वात्मक असणार आहे. सिंगल धाव इथे प्राप्त होते. 17 बॉल 26 ची आवश्यकता, 27 झालात. समोर खेळण्याचा प्रयत्न केला, फटका बसला, बॉल हवेमध्ये निसटलाय, घसरलाय, कॅच ऑफ. तालमेल इथे संतुलन बिघडलंय, पुढे आलंय. काही इथे फणी देखील पाहायला पाहिलं. फणी मुवमेंट कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता, बॉल पाय सटकले होते, अगदी घसरीचा खेळ होता, परंतु त्यातून त्यांनी बॅलन्स केलं, परंतु बॉल पाठीमागे. धाव फक्त इथे मिळतील त्या सिंगल धाव इथे होते. सिंगल धावणी काही फरक पडणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण की आता मॅच बनले, विकेट घ्यायचे, डॉट बॉल टाकायचे, तेव्हा एक चांगला खेळ इथे मैदानामध्ये होतोय. अठ्ठावीस धावा झाल्यात. सन्माननीय आदरणीय श्री निलेश दादा शिंदे मुंबई पोलीस यांचं इथं आगमन होतंय. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि विराजमान व्हावं. आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. श्री प्रवीणजी पाटील साहेब आणि श्री स्वप्नीलजी हिरवे साहेब दोन्ही मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं, विराजमान व्हावं. स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वक्रतुंड क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत आहोत आणि वक्रतुंड क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही आपल्याला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी इथे दाखवण्यात येत आहे. याच ट्रॉफीसाठी संघ खेळत आहेत. किती संघ खेळत आहेत? 8 संघ या क्रिस्टल ट्रॉफीसाठी खेळत आहेत आणि ही संध्याकाळी कोणत्या टीमच्या नावावरती होणार आहे, कोणत्या संघ मालकाच्या नावावरती होणार आहे, हे तुम्हाला अगदी संध्याकाळच्या 4 ते 5च्या दरम्यान तुम्हाला हे समजणार आहे. बाकीचा विजेता कोण असणार या स्पर्धेचा आणि ही ट्रॉफी कोणाच्या घरी जाणार आहे किंवा कोणाच्या मंदिरामध्ये जाणार आहे. ही ट्रॉफी सध्या तुम्ही पाहताय. जबरदस्त देखणं नियोजन, सुंदर ट्रॉफी. याच ट्रॉफीसाठी 8 संघ मैदानामध्ये उतरलेत आणि चांगल्या पद्धतीनं खेळ करत आहेत. कोणाच्या नशिबी पराभव असणार आहे, कोणाच्या नशिबी विजय असणार आहे आणि या हार पराभव मध्ये ही फसली ती आमची खेळपट्टी.
जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 28 धावा धाव फलकावरती अद्याप आलेल्या आहेत. 16 बॉल 25 धाव्यांची आवश्यकता आहे. सोळा बॉल 25 धाव्यांची गरज आहे. उचलला बॉल फटका फसला स्थिरशील हातामध्ये. विजय चव्हाणची विकेट इथे महत्वपूर्ण राहील या मॅच मध्ये. आणि आता मॅचने युटर्न घेतला, मॅचने वळण घेणार आहे. कारण का विजय चव्हाणची विकेट आली आहे. 3 मात्र खेळाडू मैदानाच्या बाहेर. आता डगआउट मध्ये पूर्णपणे शांतता असणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी स्टिकर एंडला बॉल लागला, त्याच्यानंतर विजय पात्रला रक्षकाने ते कॅच कंप्लीट केलेला आहे. आणि महत्वाच्या क्षणाला विजय चव्हाणची विकेट मैदानाच्या बाहेर. फसला मॅचचा असं दिसतंय. 15 बॉल 25 ची आवश्यकता. कमालीचे ते कमबॅक केलं लो स्कोरच्या मॅच मध्ये. त्याच्यामध्ये 2 धावेची पॅनल टीम. त्याच्यानंतर देखील सध्या कस लावला गोलंदाजाने. अजिंक्य बॉलिंग करतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सचिन मोरे दाखल झालेले आहेत. एका बाजूला सूरज ठन्नावड्यात. दोन्ही फलंदाज आहेत ना नौख्यात, त्याच्यामुळे थोडासा प्रेशर असणार. सेट बॅटर मैदानाच्या बाहेर जात असताना विजय चव्हाणला आपण पाहतोय. चांगली बॉलिंग इथे प्रत्येकाने केलं पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु विकेट गेल्यानंतर मोठा धमाका. बॉल चालू ते सीमारेषा पार. हाय अँड हँडसम बॅक 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 बेगे टोकलाय तो षटकार. कडक इथे पहिलाच बॉल आणि फुल लेंथ होता, त्याला लवकर ओळखलं, पिक केलाय. लॉंग कंपाऊंडर लाईनच्या बाहेर आल्या पावले ठोकलाय सचिन मोरेनं षटकार. 34 धावा. 14 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 14 बॉल 19 धावा. टॅप केलाय, बॅटची कडा लागली आहे. आतला हिस्सा डॉट बॉल चांगला इथे बॉल टाकण्यात आलाय. मॅच ऑन आहे. 13 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता. मॅच संपला नाहीये. दोन्ही संघांना 50-50% आतापर्यंत चान्सेस आहेत. दोन्ही संघ षटकार मारल्याच्या नंतर लाईन लेंथ आहे ना, गोलंदाजानं टप्पा थोडासा पाठी ठेवला आणि तिथून डॉट बॉल आला. सचिन मोरे एक चांगले बॅटर आहेत. दुरून फटका केला इथे. लंगॉन लंगॉप मध्ये थोडेसे गपला, तिथून बॉल चाललाय सीमा रेषेच्या लगत आणि इथे फिल्डर होत असताना 2 धावा तर आलेल्या आहेत. या बॉल वरती 2 धावा. ओव्हरची होते ती समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. येणारे बॉल असणार आहेत ते 12 आणि जिंकण्याकरिता हव्यात 17 बाद. 12 बॉल 17 ची आवश्यकता. 51चं टार्गेट आहे. दोन्ही संघ चांगले प्रयत्न करतात. या षटकामध्ये आहे ना, तुम्हाला कमीत कमी धावा देणं महत्वाचं आहे. या षटकामध्ये इथून जर एक 7 किंवा 8 धावा आल्या ना, तर या मॅच मध्ये चांगली फाईट होईल. त्याच्यामुळे आता गोलंदाजाला थोडासा जोर लावावा लागेल. येणाऱ्या गोलंदाजांना चांगली बॉलिंग करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर मोठ्या खर्च केला होता, त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. बॉलिंग ट्रॅक वरती कोण आहे? बॉलरचं नाव कळवा आम्हाला प्लीज. उमेश चिकणे आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल अपरकट खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षक क्लोज आहेत. चांगला इथे एक बॉल इथे टाकण्यात आलाय डॉट बॉल. कमालीचं षटक टाकायला हवं तरी मॅच बनेल. पहिला बॉल इथे डॉट आलाय, सुंदर टाकलाय. बॉल अपरटला होता, त्याच्यानंतर अपरकटचा वापर दोन्ही पाय हवेमध्ये ठेवले होते. बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही. डॉट पहिला इथे डॉक्टर आलाय. असे डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील. नेक्स्ट बॉल वरती चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु बॉल चालला इथे सीमारेषा पार. 1 बाउंड 4 चौकार. चांगले ते फ्लॅट दिले, चांगली उंची दिली. फ्लॅटेड फटका इथे बाला मिळतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या अगदी मधोमध 20 सेप मध्ये 4 आल्यात. 10 बॉल 13 ची गरज आहे. पावांचा योग्य तो वापर केलेला आहे. इथे 4 आल्यात. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. टोटल झालं त्या धाव फलकावरती ते 40.
म्हणजे 11 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल, चांगला बॉल टाकला. पूर्ण रोज 40 झालेत ना, 10 बॉल 13. बरोबर आहे, 10 बॉल 13ची आवश्यकता. आणि ते काय घडलं, 2 धावा आम्ही पहिल्याच ऍड केलेल्या आहेत. 10 बॉल 13ची मॅच. डॉट बॉल आला. 9 बॉल 13 धावा. पहिला बॉल डॉट आला होता, दुसऱ्या बॉल वरती चौकार आला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, बॅकफुटला गेलंय, पंच करण्याचा कट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 13ची मॅच. ओ खराब बॉल, डेड बॉलचा इथे कॉल पंचांचा येतोय. रन्स मिळणार नाहीये किंबहुना बॉल देखील होणार नाहीये. हे काही नियम आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून, परंतु हे पूर्ण सिमेंट विकेट नाहीये. जिथे सिमेंट विकेट आहे तिथे तुम्हाला बॉल टाकावा लागेल आणि ही चूक तुम्ही पुन्हा करू शकत नाहीये आणि चूक केली आहे. नो बॉलचा इथे कॉल, अपटला बॉल. त्या बॉलला रीड करायचं होतं बॅटरला. नो बॉलचा कॉल, फ्रीटचा बॉल असणार. आधीच कर्जबाजार त्याच्या उसनं शेजारी, आधीच तुमच्याकडे धावा नाहीयेत आणि त्याच्यामध्ये ह्या चुका केल्यात गोलंदाजानं. चांगला रिदम मिळाला होता, चांगल्या टप्प्यावरती ताबा ठेवला होता, परंतु आता दबाव आहे पूर्ण गोलंदाजांवरती. 9 बॉल 12ची मॅच. फ्रीटचा बॉल, फ्रीटचा बॉल फुल टॉस होता, फुल टॉस होती, फुल टोल केलं, बॉलला पाठवलंय सी कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, ठोकलाय तो षटकार. आता मॅच ओव्हर आला. 47 झालात. चला मॅच ऑन करा. फुल टॉसला फुल टोल केलं. फ्रीटचा बॉल होता, फ्रीटच्या बॉल वरती ते ताव मारला. चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. बॅटर सूरज धनावडे मॅच अगदी जवळ आले, फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता, पंचाकडे अपील करतात. हो यस इट इज बॉल, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये येते, जमा होत. खराब बॉलिंग, खराब बॉलिंग. व्हाईट बॉलचा इथे कॉल आला. अतिरिक्त धाव. सर रन किती आहेत? 2 आहेत ना. ओके, 2 धावा. आणि आता 8 बॉल 4ची मॅच आहे. 49 धावा जमा झाल्यात. 8 बॉल 4 आणि आला मोठा आला. मॅचला फिनिशर टच देणारा सूरज धनावडेच्या बॅटमधनं हाय आणि हॅज अ बिग क्वालिटी, बिग हिट, सिक्सर. या मॅचला मोठ्या फटक्यानं फिनिश केलं. काय कमालीचा इथे स्ट्रोक पाहायला मिळतोय. सूरज धनावडे बॉलिंग देखील अप्रतिम केली, परंतु सूरज धनावडेनं 7 बॉल आणि 7 बॉलच्या पाठीमागे 17 धावा, त्याच्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार, 3 बॉल तोडत. जबरदस्त बाकी पुढे आला होता बॅटच्या रडार मध्ये, बॅटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आम्ही कार्यक्रम ओके करतो सांगणारा फटका फिनिशर टच दिलाय. जाऊया आपण प्लेअर होतो मॅचचा किताब देणार आहोत. कोण आहे तुमच्याकडे, कोण आहे? आणि बॉलर बॉलर हे इकडे सूरजलाच चोपलाय ना, सूरजनेच काढलं नाही, एकच आहे. चोपलाय सूरजलाच ना. बॉलिंग बघा. जाऊया नेक्स्ट मॅच. 2 संघांमध्ये होणार आहे. काळेश्वरी 11 आणि पाबल पॅन्थर्स हे 2 संघ असणार आहेत. आणि 12वा खेळाडू हा कंपल्सरी हवाय आम्हाला इथे. जाऊया आपण पुनश्च एकदा सती समालोचक, माझे मार्गदर्शक, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आकडे तज्ञ निलेशजी मर्डेकर सर, थँक्यू. सूरज धनावडे प्लेअर ऑफ द मॅच. सूरज धनावडेला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. ओ टू निलेशजी मर्डेकर सर, थँक्यू. चला सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करूया. आणि सूरज धनावडे हा पुरस्कार घेण्यासाठी आपण या बॅटिंग करताना सूरज धनावडे यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत धावा, त्या तब्बल 17 आहेत. आणि त्या खेळाचं कौतुक म्हणून आपण त्यांना या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. त्यांना विनंती या आणि आपल्या पुरस्काराचा पण स्वीकार करा. आणि हा पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी विनंती आहे